झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे महसूल सहाय्यकाला लाच घेताना अटक। वाळू वाहतूक प्रकरणात लाचखोरीचा पर्दाफाश। लाचलुचपत विभागाची धुळे महसूल कार्यालयात कारवाई। धुळे उपविभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यकाला 13,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी 10 मार्च रोजी ही कारवाई केली। आरोपी महसूल सहाय्यक दिनेश सूर्यभान वाघ यांनी गौण खनिज वाहतुकीच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागितली होती। झाले असे की तक्रारदाराच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे। त्यांचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरारी पथकाने जप्त केले होते। हे ट्रॅक्टर साक्री तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते। दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी महसूल सहाय्यक दिनेश वाघ यांनी तक्रारदाराकडे 15,000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराने या प्रकाराची तक्रार एसीबी कडे 7 मार्च रोजी नोंदवली। पडताळणी दरम्यान आरोपीने 13,000 रुपयांवर तडजोड केली आणि 10 मार्च रोजी ही रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। तसेच आरोपीचा मोबाईल जप्त करून पुढील तपास सुरू आहे। ही धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे यांच्या पथकाने केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।